नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला आज तुम्हाला माझ्यासोबत झालेला एक प्रसंग, एक माझीच कथा सांगणार आहे. झालं असं, मी खानदानी बाई. आमचं गावामध्ये खूप नाव होतं आणि खूपच आमच्या घरी जुनी संपत्ती वगैरे होती. जुनं घर आणि वाडा होता. गावामध्ये चांगलं नाव होतं. मात्र आमचे हे वारल्यापासून मी एकटीच असायचे. त्यामुळे मला पण इच्छा होत्या. मी पण तरुण, दिसायला देखणी होते. आमच्या घरी ही पद्धत होती की घरातल्या बाईने कुठे जायचं नाही. डोक्याचा पदर पण बाहेर जाताना काढायचा नाही आणि सगळ्यांना अगदी आदराने बोलायचं. सगळ्याचा मान राखायचा. घरादाराची इज्जत हीच आमची इज्जत होती. त्यामुळे गावामध्ये नाव सगळं होतं. आता माझा नवरा खूप दिवसापूर्वी वारला होता. मात्र मी तरुण, दिसायला देखणी होते. मला खूप मन व्हायचं. त्यावेळेस मग एक दिवशी मी आमच्या घरी नवीन आलेल्या नोकरासोबत काय केलं आणि त्याने मला कसा रोज रोज आता आनंद देऊ लागला आणि काय करू लागला, तीच कथा आज मी तुम्हासनी सांगणार आहे. त्याच्या आधी जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या. आणि चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला होते. आमच्या घराबद्दल म्हणायला गेलं तर गावात कुणाला जरी विचारलं तरी सरळ सांगेल, आमचं घर तसं गावामध्ये चांगलंच असं सगळ्यांच्या ओळखीचे होतं. सगळ्यात मोठं आमचं घर होतं. गावामध्ये आमचा खूप मोठा असा वाडा बंगला होता. त्याच्यासोबतच आमच्या भावकीतले सगळे लोक आमच्या घरी नियमित कोणत्या ना कोणत्या कारणासाठी येत असायचं. गावाचा सगळा कारभार म्हटलं तरी आमच्याच घरी आणि आमच्या घरी खूपच मोठे पदाची लोक होऊन गेलेत. कधी अध्यक्ष तर कधी सरपंच. आणि त्यामुळे प्रत्येक गावामधील काही मोठा कार्यक्रम असला तर आम्हाला नेहमीच आमंत्रण असायचं आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कोणाच्या गावामध्ये तंट्यामध्ये आम्ही भांडं वगैरे सोडवत असायचो. माझे नवरा खूपच चांगला आणि मनाने तेवढाच रागीट पण होता. त्याला असं वेगळं काही पटायचं नाही. लग्नाला 2-3 वर्ष झाले आणि आमचे हे गेले आणि तेव्हापासून गावातली लोकं पण आता आधीसारखी काही बोलायचे नाहीत. मला बाहेर कुठे जाता पण येत नसायचं. घराची परंपरा आणि खानदानाची जी पद्धत होती ती मला पुढे चालवायची होती. माझे सासू-सासरे तर खूप दिवसापूर्वीच वृद्ध काळाने गेले होते आणि आमचे दीर असायचे ते परगावी आणि तिकडेच त्यांना काम लागलं आणि तिकडेच त्यांच्या फॅमिलीसोबत असायचे. मी आता एकटीच. शेतीवाडी भरपूर होतं, मात्र घरचं काम करायला एक नोकर पाहिजे होता. त्यावेळेस मी एका नोकरची गरज आहे असं म्हणून सांगितलं. तो आमच्या गावातलाच होता. राजू त्याचं नाव. सगळे राजाच म्हणायचे आणि त्याला शेतीवाडी हे सगळं काम जमायचं. सोबतच तो ड्रायव्हर पण होता आणि शेतात आमचा ट्रॅक्टर पण चालवायला कधी कधी तो येत असायचा. नियमित व्यायाम करून स्वतःला त्याने व्यवस्थित ठेवलं होतं. त्याच्याकडे कोणी बघून म्हणणार पण नाही की ह्याला कामाचं एवढं असेल. दिसायला चांगलाच तो धिप्पाड दिसायचा आणि तसं म्हणाय गेलं त्याची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. खूपच गरीब आणि मिळेल ते लागेल ते काम करत असायचा. त्यावेळेस मी त्याला आमच्या घरी एक नोकर म्हणून काम करशील का आणि तुला वेळेवर पगार देण्यात येईल. कधी नडीतोडीला लागले 4 रुपये ते सुद्धा देण्यात येतील असं मी त्याला विचारलं. तो लगेच तयार झाला आणि म्हटला, मी कधी येऊ सांगा. मी म्हटलं उद्यापासूनच ये. तो सकाळी पहाटे 5ला आला, कारण की सकाळ सकाळ थोडंसं घरामध्ये काम असतं. वैरण, शेण, घाण, चारा वगैरे तो सगळं असं काही करत होता की जणू काही त्याला ह्या सगळ्याचीच आवड आहे. मी उठले आणि मी बघितलं सकाळी 7 वाजता तर सगळं जिथल्या तिथं होतं. त्याने धारा काढायला बसला होता. मी म्हटलं, खरंच तुझ्यात एक वेगळी शक्ती आहे आणि तू किती कामाचा आहे हे मला आता समजलं. मी म्हटलं की आजपासून तू नियमित कामाला येत जा आणि वाटलंच तर इथे आमची एक खोली आहे बाहेर, तिथे तू थांबला तरी चालेल. मी काय मनातल्या मनात विचार केला, असंही मी एकटीसाठी जेवण बनवते, ह्याच्यासाठी 2-4 भाकरी आणि भाजी केली म्हणून मला काय जाणार आहे. मी म्हटलं इथेच आता सकाळचा नाश्ता करून जा. तो म्हटला हो. मग काय, मी त्याला नाश्ता दिला आणि बोलू लागले. तो गाडी आमची घेतली आणि गाडीवरती धार घालण्यासाठी तो गावामध्ये निघून गेला. आज सकाळ सकाळच मला खूपच आनंद वाटत होता, कारण की रोज मी हे सगळं कंटाळून दुसऱ्या नोकरांना सांगून मला
खूपच कंटाळायचा. प्रत्येक गोष्ट त्यांना सांगावी लागत असायची. मात्र ह्याला काहीसुद्धा मी बोलले नाही. तिथून धार घालून आला 10 वाजता आणि बसला. थोडंसं त्याने मोबाईलमध्ये पाहिलं आणि नंतर चालू झाला. गुरांना पेंड वगैरे चारा टाकून पाणी वगैरे पाजून झाडाखाली त्याने बांधून ठेवलं. मला तर खूपच त्याचं हे आवडलं की खरंच खूपच चांगलं आहे आणि काही गोष्टी त्याला सांगायला पण नाहीत लागल्या. त्यावेळेस मी त्याला जेवण वाढलं आणि म्हटलं, "अरे कुठे चाललाय?" तो म्हटला, "जातो ना शेतामधून काही वैरण काही आणतो." त्यावेळेस मी म्हटलं, "थांब आधी जेवण कर." आणि आम्ही दोघांनी सोबत बसून जेवण केलं. मात्र तो खूपच लाजूळ होता. खाली मान घालून तो जेवण करत असायचा. मी म्हटलं, "अरे एवढा काही लाजू नको." त्यावेळेस तो म्हटला, "एवढ्या तुम्ही मोठ्या घरच्या, तुम्ही खानदानी आणि मी तो काहीच नाही तुमच्यासमोर, मला लाज वाटते." त्यावेळेस मी म्हटलं, "तसं काही नाही, बस." त्यावेळेस तो म्हटला की कोणी पाहिलं आपल्याला असं सोबत जेवताना तर लोक नावं ठेवतील. मी म्हटलं, "लोकांचा नको विचार करू. कोणी घरामध्ये कराई धरायला नाही येत आणि कोणी आणून नाही देत." तो म्हटला, "बरं ठीक आहे." जेवण केलं आणि तो गेला. संध्याकाळी तो 3-4 वाजताच आला आणि गाडी भरून तो ट्रॅक्टरमध्ये मागच्या टायलीमध्ये वैरण घेऊन आला. मी म्हटलं की "खरंच तू खूपच कमालीचा आहे." तो म्हटला, "मी 2-3 दिवसाची एकदाच वैरण आणून ठेवतो. नंतर सारखं जायला नको." मी म्हटलं, "हो." आणि तो स्वतःच सगळं घर त्याचं असल्यासारखंच तो सगळं पाहू लागला होता. मला त्याचं हे वागणं खूपच आवडलं आणि सकाळी उठले आणि मी पण लवकर उठले तर मी पाहिलं तो बाहेरच्या मोठेवरच अंघोळ करत होता. त्याला असं अंघोळ करताना पाहून माझं मनच वेगळं झालं आणि मला तो आवडू लागला. मी आता त्याला रोज पाहायचे. मी पण त्याच्या कामात मदत करायचे. आम्ही एकमेकाला हसून खेळून बोलायचो आणि मला आता तो आवडू लागला होता. मात्र मी त्याला माझ्या मनातली गोष्ट बोलू शकत नव्हते. त्यावेळेस एक दिवशी मात्र माझं खूपच मन झालं. संध्याकाळ झाली होती आणि मला झोप पण लागत नव्हती. त्यावेळेस मी त्याला म्हटलं की "ऐक ना राजा, इकडे ये ना." तो म्हटला, "हां बोला." म्हटला, "काय काम आहे?" आता संध्याकाळचे 11 झाले, 11 वाजत आले. त्यावेळेस मी म्हटलं की "माझी खूप इच्छा होते, माझं पण मन आहे, तुला समजतंय ना?" त्यावेळेस तो म्हटला, "मला नाही समजलं." मी म्हटलं की "तुला मी आवडत नाही का? तुला इच्छा होत नाही का माझ्यासोबत हे करायची?" त्यावेळेस तो म्हटला, "अहो हे काय म्हणताय?" मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हटलं की "मला शांत कर ना, मला प्रेम कर ना, मला सुख दे ना." त्यावेळेस तो आश्चर्यचकित झाला आणि तो म्हटला, "मला जर तुम्ही आवडता, मात्र मला तुमच्या मनाविरुद्ध काही करायचं नाही." त्यावेळेस मी त्याला घट्ट मिठी मारली आणि "तुझं हे मी पाहते रोज आणि माझं खूपच मन होतं आणि मला घे ना मिठीत." असं मी म्हटलं आणि तो झाला ना चालू. तो म्हटला की "खरंच तुम्ही कमालीचे आहात. मात्र आता मी तुम्हाला माझ्या बायकोसारखं ठेवणार आहे. रोज रात्रभर मी तुमच्या मिठीत असेन आणि तुम्ही माझ्या जवळ असाल. मी तुम्हाला खूपच सुखात ठेवीन आणि तुम्ही माझ्या प्रेमासाठी आतुरता होईल." असं म्हणून तो झालो ना चालू. रात्रभर तो नाही थांबला आणि मला खूपच सुख दिलं. पहिल्यांदाच कितीतरी दिवसातनं असं मला कोणीतरी वेड्यासारखं प्रेम केलं होतं. तिथून पुढे तो आमचा नोकरच मला आनंद देऊ लागला. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.